सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रामा ही अक्षय येण्याची वाट बघत असते. नटून सजून सवरून इकडे तिकडे घराच्या दरवाजाकडे रामा बघत असताना कावेरी तिथे येते आणि रामाला म्हणते की काय ग रामा हे आणि कुणासाठी हे सर्व. तर रामा म्हणते की काही नाही आई. तर कावेरी म्हणते की अगं मी तुझ्यासाठी आळूवडी केली बघ, आता मी माझ्या हाताने तुला भरवते. तर रामा म्हणते की आई खरंच मला नकोय आणि रामा पुन्हा अक्षय येण्याची पुन्हा इकडे तिकडे बघत वाट बघू लागते. तर कावेरी रामाला बघून म्हणते की अगं कोण आलंय रामा, चिऊ आली की काहू आली आणि हे बघ अक्षयरावांचा हा एक घास घे. तेव्हा रामा कावेरीकडे बघते. तेवढ्यात रामाच्या मोबाईलवरती मेसेज आलेला असतो. तर रामा म्हणते की मेसेज आलाय वाटतं त्यांचा. तर आता रामाच्या मोबाईलमध्ये रेवाने अक्षयच्या जवळ रेवा कशी झोपली होती याचा व्हिडिओ रेवा ही रामाला पाठवते. तेव्हा तो व्हिडिओ बघून रामाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. तर लगेचच कावेरी म्हणते की रामा आता हे काय आहे बरं, चल आता जेवण करून घे. तर इकडे आता अक्षय हा रामाला भेटण्यासाठी निघालेला असतो. रस्त्यातून जात असताना समोर हा रस्ता बंद असल्यामुळे अक्षय हा त्याच्या गाडीतून उतरतो आणि तिथे चौकशी करतो. तेव्हा मंत्री येणार असल्यामुळे रस्त्याचं काम चालू असल्याचे एक व्यक्ती हा अक्षयला सांगतो आणि तेवढ्यात तिथे 2 पोलीस उभे असतात. तर ते पोलीस अक्षयला म्हणतात की तुम्ही या रस्त्याने जाऊ शकता, इकडे काम चालू आहे. तर आता अक्षय म्हणतो की ह्या रस्त्याने रामाकडे मी कसा जाऊ आणि मला काही जरी झालं तरी रामाला भेटायचंच आणि तिला बघायचंय. अक्षय म्हणतो की मला पृथ्वीला जरी वळसा घालायची वेळ आली तरी मी रामाला भेटायला जाईलच. असे म्हणत आता अक्षय त्याच्या कारमध्ये बसतो. इकडे आता सीमा ही कावेरीला कॉल करते आणि म्हणते की मी अक्षयला सांगितलं होतं की अरे अक्षय, रात्री अपरात्री असं सोनेला घरी आणायचं नसतं, पण तो माझं काही ऐकायला तयारच नव्हता आणि तो तुमच्या घरी येतोय बरं का रामाला समजावण्यासाठी. तर कावेरी खूप खुश होते. सीमा म्हणते की कावेरी माझ्या अक्षयला समजून घ्या बरं का. सीमा म्हणते की अक्षय रामाला बळजबरी नाही करणार. रामाला जर इथे यायचं असेल तरच अक्षय रामाला घेऊन येईल. सीमा म्हणते की मला वाटते रामाची जर इच्छा नसेल तर आणखी काही दिवस राहू द्या आई तिला तिथे. तेव्हा लगेचच कावेरी म्हणते की मुलीने तिच्या सासरी राहणंच चांगलं असतं. सीमा म्हणते की तू रामाला समजावून सांग बरं का. तर कावेरी म्हणते ठीक आहे, मी रामाला समजावते आणि फोन ठेवते. तर आता इकडे रेवाने पाठवलेला तो व्हिडिओ रामा बघत असते आणि रामा रडत असते आणि विचार करत असते. तर आता रामाच्या डोळ्यासमोर अक्षयने आपल्याला कसे सांगितले होते की मी तुझी जगाच्या अंतापर्यंत वाट बघेन, हे सर्व रामाच्या डोळ्यासमोर येतं. तेवढ्यात कावेरी ही रामाकडे येत म्हणते की सीमाचा फोन आला होता, अक्षयराव इकडे यायला निघालेत. कावेरी म्हणते की रमा आता अक्षयराव जर इथे आले तर त्यांच्याशी व्यवस्थित बोल आणि बोलण्यानेच प्रश्न सुटतात. कावेरी म्हणते की अगं रमा, त्यांची जर बाजू समजून नाही घेतली तर हा त्यांच्यावर अन्याय नाही का होणार. कावेरी म्हणते की रमा तुला एक सांगू का, त्यांचं लग्न झाल्यापासून फक्त त्यांचं तुझ्यावरच प्रेम आहे. कावेरी म्हणते की अगं रमा, जास्त ताणल्याने संसार तुटतो, तेव्हा संसारात समजूनच घ्यावं लागतं. तर आता इकडे तेव्हा ही हॉलमध्ये विचार करत असते की काय करू आता, काय करू, काहीतरी डोकं चालवायला हवं आणि अक्षयला रामाकडे जाण्यापासून थांबवायलाच हवं. तेवढ्यात रमाकांत हा वरून फोनवर बोलत बोलत पायऱ्यावरून येत असतो. तर पटकन रेवा ही पळतच आडबाजूला लपते आणि एक काठी घेऊन हळूचच ती काठी पायऱ्याच्या खाली धरते आणि येत असलेला रमाकांत हा त्या काठीला अडकून खाली पायरीवरती पडतो. तेव्हा रमा विचार करत म्हणते की सॉरी काका, पण अक्षयला जर थांबवायचं असेल तर मला हे करावंच लागलंय. त्यानंतर रमाकांत पडताच रेवा पळत पळत तिथे येते आणि ती म्हणते की काय झालं काका. तर रमाकांत म्हणतो काही नाही झालं. तेवढ्यात रेवा अक्षयला फोन करते. तर अक्षय रस्त्याने इकडे कारमधून जात असतो. तर रेवा अक्षयचा फोन करताच अक्षय हा रेवाचा फोन कट करतो. पुन्हा रेवा फोन लावते तर अक्षय पुन्हा फोन कट करतो. त्यानंतर रेवा तिसऱ्यांदा फोन करताच अक्षय म्हणतो काय झालं ग रेवा. तेव्हा रेवा म्हणते की अरे अक्षय काका पायरीवरून पडलेत आणि त्यांना खूप लागलंय, तेव्हा प्लीज तू घरी ये. आणि रेवा फोन कट करते. तर अक्षय लगेचच आब्याला फोन करतो आणि म्हणतो की अरे काका पडलाय का रे आब्या, बघ बरं. तर आब्या म्हणतो थांब मीच बघतो. तर अक्षय म्हणतो की मी सुद्धा लवकरच येतो मग तिकडे. आणि इकडे आता रमा ही घराच्या दरवाज्यात अक्षय
येण्याची वाट बघत असते. तर आता इकडे सीमा आणि आभ्या सुद्धा रमाकांतकडे येतात. तर रेवा ही रमाकांतच्या पायाला बँडेज लावत असते. तेव्हा रमाकांत म्हणतो की एवढं काही लागलं नाही. तर सीमा म्हणते पण काठी कशी पडली. तर लगेचच रेवा म्हणते की सॉरी काका, पण तुम्ही कॅज्युअली घेऊ नका ना इतकं. तेवढ्यात अक्षय हा पुन्हा घरी येतो आणि घराच्या दरवाजात येताच अक्षयचा पाय ठेचाळून अक्षय पुन्हा पडू लागतो. तर सीमा म्हणते अरे काय अक्षय, काय चाललंय तुझं. तर अक्षय म्हणतो की नाही आई, मला काही झालं नाही. आणि रमाकांतला त्याच्या तब्येतीची विचारपूस करतो. अक्षय म्हणतो काय रे काका, कुठे पडलायस. तर रमाकांत म्हणतो की अरे अक्षय, तू कशाला पुन्हा आलास. आणि काही नाही रे, ते पायरीवर काठी पडली होती, तिला मी ठेसाळलो. तर अक्षय म्हणतो की अरे काका, तुझ्या तब्येतीपेक्षा मला काय महत्त्वाचं आहे आणि तू डॉक्टरांना फोन केलास का. तर इकडे रमा आता अक्षय येण्याची वाट बघत असते. कावेरीने रमाला सांगितलेले असते की सीमाचा फोन आला होता आणि अक्षयराव इकडे यायला निघालेत. तरीसुद्धा अक्षय का येत नाही हा आता रमा विचार करू लागते. इकडे आता अक्षय हा रमाकांतच्या शेजारी बसलेला असतो. तर तिकडे रमा ही अक्षय येण्याची वाट बघत असते. तर आता अक्षयला जाता येत नसते आणि ती रात्र अक्षय तिथेच रमाकांतपाशी थांबतो. दुसऱ्या दिवशी अक्षय हा रमाकडे जायला निघतो. तेवढ्यात रेवा नटून थरटून तिथे येते आणि अक्षयला म्हणते की अरे अक्षय, मी कशी दिसते. तेव्हा अक्षय म्हणतो की माझ्या आड येऊ नकोस रेवा. तेव्हा रेवा म्हणते की अरे अक्षय, असा काय करतोयस. रेवा म्हणते की चल ना अक्षय, आपण सेलिब्रेशन करूयात. तेव्हा अक्षयला राग येऊन अक्षय जोराने रेवाला धरतो आणि म्हणतो चल आपण डान्स करूया, असं करू आणि हे नट्टापट्टा करून तुला कुठं मिरवायचंय. अक्षय म्हणतो की रमा आणि मी एकमेकांपासून दूर गेलो म्हणून तुला सेलिब्रेशन करायचंय का. मला कळतंय तू रेवा, तू माझ्या नादाला लागू नकोस, मी तुला अगोदरच सांगितलंय. तेव्हा रेवा म्हणते की अरे अक्षय, तू का चिडचिड करतोयस. तर अक्षय म्हणतो की रेवा, मी तू या घरात आल्यापासून सांगतोय की याला घरातून बाहेर हाकलवा आणि ही माझ्या डोक्याला खूप त्रास आहे. तर लगेचच रेवा म्हणते की अक्षय, पण त्या फोटोमध्ये सत्यच आहे. त्या फोटोप्रमाणे तू मला प्रपोज केलं होतंस आणि तुझं माझ्यावर प्रेम आहे. अक्षय म्हणतो की मी तुला प्रपोज केलं होतं त्यावेळेस तू स्पष्ट नकार दिला आणि तिथे सगळं संपलं आणि मग तू त्या दुसऱ्या मुलाच्या आयुष्यात गेलीस आणि त्याचीही वाट लावलीस आणि आता तू आम्हाला त्रास देते. अक्षय म्हणतो की तुझ्याकडे बघून असं चकचकीत जे तू मला वाटत होतं, पण त्यालाच प्रेम म्हणतात असा माझा खूप मोठा गैरसमज होता, पण तसं काही नव्हतं. म्हणतो की रेवा, तुझ्या मनात अशा काही सात्विक भावना, प्रेमाच्या भावना अशा काही नव्हत्या, तू फक्त नाटक करत होतीस. अक्षय म्हणतो की रेवा, तुला प्रेम काय असतं हे जर बघायचं असलं ना तर रमा आणि माझ्याकडे बघ. जेव्हा रमा माझ्या आयुष्यात आली ना तेव्हा प्रेम काय असतं हे मला समजलं. खरंच रेवा, तुला जर प्रेम बघायचं असेल तर रमाच्या 2 वेण्यात तू प्रेम बघ, रमाच्या हाताच्या घड्याळात तू प्रेम बघ. माझ्यासाठी ती जे जे काही करते ना, सॅक्रिफाईस करते, त्याच्यात मला प्रेम दिसतं. तर अक्षय म्हणतो की सगळ्यात महत्त्वाचं म्हणते की एक तू लक्षात ठेव रेवा, या सर्व फोटो प्रकरणात जर तू तिथे नशील असे देवाकडे प्रार्थना कर. मला थोडं जरी समजलं ना की या फोटो प्रकरणात तुझा हात आहे रेवा, तर तुझे काय हाल करील ना ते त्याच्यावर तू विश्वास देखील ठेवू शकत नाही. अक्षय म्हणतो की अजूनही वेळ गेली नाही रेवा, सुधार. आणि हे जर असंच चालू राहिलं तर हातातून वेळ निसटून जाईल आणि मग तू तोंडावर आपटशील रेवा. तर रेवाचा खूप मूड ऑफ झालेला असतो आणि लगेचच रेवा रागाने सोफ्यावर येऊन बसते. तेवढ्यातच रमाकांत हा मोगऱ्याची फुले घेऊन दरवाजात येतो. तर लगेचच अक्षय रमाकांतला म्हणतो की अरे काका, मोगऱ्याची फुले आणलीस. तर रमाकांत म्हणतो की देवासाठी मोगऱ्याची फुलं किती टवटवीत दिसतात बघ अक्षय. रमाकांत म्हणतो की अरे रमाच्या आठवणीची फुले आहेत ही, एक काम कर बरं, देवाऱ्यात ठेव. तेव्हा अक्षय हा रमाकांतकडे बघतो. त्यानंतर अक्षय ती मोगऱ्याची फुले आपल्या ओंजळीत घेतो. तेव्हा आपण गणपती बाप्पाच्या पूजेसाठी रमासोबत कसे परडीतून मोगऱ्याची फुले आणले होते हे अक्षयला आठवते. तर आता इकडे अक्षय हा सीमाकडे येतो. तेव्हा सीमा अक्षयला म्हणते की यावेळेस माझी सून काही जरी झालं तरी माझ्या घरी आलीच पाहिजे. अक्षय म्हणतो की नक्की येईल आणि अक्षय आता रमाला आणण्यासाठी जाऊ लागतो. रस्त्याने जात असताना अक्षय हा रमासाठी बुके घेतो. त्यानंतर मोगऱ्याची आणि खूप सारी फुले आणि फुगे घेऊन अक्षय आता रमाला आणण्यासाठी जाऊ लागतो. अक्षय म्हणतो की रमा, जेव्हा ही फुले तुझ्या समोर येतील ना तेव्हा तुझं आणि माझं प्रेम एकमेकांसमोर आल्याशिवाय राहणार नाही. या फुलांशिवाय दुसरं काही बेस्ट सरप्राईज असू शकत नाही असा विचार करून अक्षय ते सगळे फुले आणि बुके घेऊन आता रमाला भेटण्यासाठी जाऊ लागतो. तर रमा इकडे दरवाजात अक्षय येण्याची वाटच बघत असते.
तर इकडे विचार करत रमा म्हणते की सगळं काही ठीक असेल ना, हे काय होतंय माझ्यासोबत. तर आता अक्षय हा रामाच्या घरी येऊन रामाची कशी फुलांनी आणि फुग्यांनी समजूत घालतो आणि रमाचा गैरसमज दूर करून अक्षय आता रमाला कसे मुकादमाच्या घरी आणतो, हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.